हॅलो 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 अरे म्हणून या ठिकाणी थोडा मॉनिटरला आवाज दे ना वाढव हा येऊ दे तू देशात तेवढा कमीच आहे बस आता भरपूर झाला आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा जंगल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी वैभव रसिक प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा श्रीकांत दादा बैकर दादांच्या माध्यमातून आमच्या विशाल दादांसाठी 200 रुपयाचं बहार आणि म्हणून चला करूया ना सुरुवात करूया ना बुवा काय म्हणतात माझी घेडची चमचमती बाय चला आता बोलाल तरी काय है ना चमचमती बाय पण मी काय म्हणतो बाबा आता मी बाई तर हा माझा भावा ना बाबू आणि बाबून माझ्या भार्या चांगली केलं ना है ना हे बरोबर जोरदार टाळ्या होऊन जाते लांबोनी मॉस म्हणजे काय माहितीये बाय कशी आहे चमचमती आहे लाल कलरची टोपी बाबू भले काला असू दे पण बाबू माझा आज पण सांगतोय बाबू भले आहे ना दाढी थोडी थोडी कुठेतरी पिकली काला असू दे रंगान सावला असू दे पण बाबू कोणाचा आहे आणि बाबा या बाईशिवाय तर दुसरा कोणाचा पर्याय राहिलेला नाही आणि आता घटस्फोटाचा पण विचार करायचा नाही तर मराल पावसात भिजून थंडीत कुडकुडून म्हणून सांगतोय बुवा विषय काय बघा शाहीर म्हणतात लाल 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 घालून टोपी लावताय कोणाला शेत आग लागली वनवासाला टोपी आणि शेती कुठं झुलतोय काय हो धन्यवाद थँक्यू दादा चला बुवा काय बरं म्हणतात वाढ वडिलांनी शक्ती तुला जपला मान्य आहे बरोबर आहे ना वाढ वाढल्यानं तेव्हा हात छड्डीवरती शक्ती तुला गेला साहेब पण वाढ वाढल्यानं शक्ती तुला नमन नाही केला केला काय रे बरोबर वाढ वाढला हि केला आज माझ्या बाबून पण नाही केलं बरं वाटलं जरा म्हणजे वाढ वाढल्याचा शब्द पाळता बुवा म्हणतात वाढ वाढल्याची कला मान्य आहे बुवा वाढ वल्लन पाळणा ना गायला तुमच्यासारखा पहिल्या दिवशी जन्मल बाळ दुसऱ्या दिवशी खातया क्याळ बुवा हो तिसऱ्या दिवशी सुसू पातळ नाही बुवा आणि तिसऱ्या दिवशी हातय पातळ तिसऱ्या दिवशी हातय पातळ 3 दिवसाचा पॉवर केला खाली काय खड्डा मला शाप करतो ऐका 3 दिवसाचा पॉर केल खाय परत म्हणतात डोंगर हिरवा हिरवागार नाही कोणाचा दार गाओ दिली हो बाबा बाबा डोंगराचे वाढ म्हणला लग्नाची गाणी गायला शक्ती तुर्या गायला त्यांचं लग्न लावतो माझ्या भावाचं लावतो विषय का आता बक्षिसा पॉवर लय आले अरे भावान काय माहितीये भावान थोडा चिमटा मला काढला नाही एवढा उत्तर देतो पण भावालाच काय बोलायला ठेवलं नाही भावाला माहिती कुठं बोलायला गेलं आहे ना की नागरा सकट खाली असतो आपल्याला नाही म्हणून विषय कसा बघा जलसा ग्रुप अध्यक्ष कोकणाचं गाणं पहिलंच घेणार आणि सुरुवात करतो पण विषय काय महत्वाचा मुद्दा प्रश्न उत्तराचा शाहीराने आजही माझ्या विषयाचं उत्तर दिलं शाहीर तुम्हाला चांगलंच माहिती मी तुम्हाला काय सांगितलं बाप दाखवणे शांतकाल करणार राजेश बुवा नाही बुवा आजही तुमचा प्रयत्न चुकलेला आहे भाऊला होतं आजही शाहीर माझ्या विषयाचं उत्तर चुकलेलं आहे बुवा हा पहिला मुद्दा शाहिरांचा विषय की शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नागर धर म्हणजे तुला तुझ्या स्वतःच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला वरदान कोणी दिलं ते सांगा तर शाहीर पुन्हा एकदा शाहिरांना वारंवार उत्तर देतोय बाबू माझा नाहीच म्हणताय चुकलाय पण शाहीर आज पुन्हा एकदा माझ्या आपटोबाच्या साक्षीनं माझ्या बोंडिवली गावच्या ग्रामस्थांच्या साक्षीनं माझ्या रसिक मायबापांच्या साक्षीनं तुमच्या विषयाला पुन्हा हात घालतो उत्तर ऐका मित्रांनो तर नांगरी बळीराजाला दिलेलं वरदान कोणी होतं तर शाहीर हे वरदान दिलं होतं भगवान दत्तात्रयांचे अवतार महायोगी गुरु गोरक्षनाथ यांनी दिलं होतं ते वरदान जे दिलं होतं ते वरदान दिलं होतं भगवान दत्तात्रयांचे अवतार महायोगी गुरु गोरक्षनाथ यांनी ते वरदान दिले होतं कथेचा संदर्भ असा सांगतोय की द्वापार युगानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा अवतार संपला
आणि कलियुगाची सुरुवात झाली तेव्हा पृथ्वीवरती दृष्ट शक्ती तंत्र मंत्र आणि वाईट पिशाच्या बाधा वाढू लागल्या होत्या. शेतकरी म्हणजे बळीराजा जेव्हा शेतात कष्ट करायचा तेव्हा त्याला त्याच्या बैलांना अनेक दुष्ट प्रवृत्तींचा त्रास व्हायचा. हे पाहून स्वतः गोरक्षनाथाने शेतकऱ्याच्या रक्षणासाठी त्याला कोयती आणि आकडी म्हणजे नागराची काठी आणि लोखंडी कडे कमरेला बांधण्याचा आणि शेतात नांगर घालण्याचा सल्ला दिला. गोरक्षनाथाने आपल्या मंत्रशक्तीने हे साधे लोखंडी अवजार अभिमंत्रित करून वरदान दिले की हे बळीराजा, जोपर्यंत ही कोयती आणि आकडी तुझ्या कमरेत असेल तोपर्यंत कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती, भूत पिशाच किंवा काळी जादू तुझ्यावर आणि तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांवर, तुझ्या लाडक्या बैलांवर कोणत्याही पद्धतीचा वाईट परिणाम करू शकणार नाही. शाहीर, हे माझ्या वाचनातून गेलेलं तुमचं उत्तर आहे शाहीर. दुसरी बाजू, हा नाही पटला तर दुसरा देत आहे. ऐका विषय. दुसरी बाजू शाहीर काय आहे? श्री विष्णूचा अवतार शेषनाग, या शेषनागाचं वरदान शेतकरी बळीराजाला आहे. विषय असा आहे. तिसरी बाजू की ज्याप्रमाणे गणपतीच्या कमरेला शेषनाग असतो त्याचप्रमाणे शेतकरी शेतात काम करत असताना कमरेला कोयती बांधण्यासाठी जी आकडी बांधतो ते शेषनागाचं प्रतीक आहे. म्हणजे त्या शेतकरी बळीराजाला श्री गणेशाचे सुद्धा वरदान आहे. शाहीर, आता बाबा माझ्या तुला 2-2, 3-3 उत्तरात दिलंय. मला कसं म्हणता? अरे हो म्हणा. तसा शाहीर, तुम्हाला आजही 3 बाजू दिल्या. जर योग्य असेल तर मला माहिती आहे तुम्ही काय खोटा बोलणार नाही बुवा. योग्य असेल तर योग्य म्हणा बुवा आणि म्हणून चला. वाडा वाढला तर शक्ती करा म्हणून बुवा म्हणतात. फरमाईश ऐकली आहे कोकणच्या गाण्याची. थोडा आवाज वाढवा रे. मित्रांनो, आजचं आयोजन आहे रत्नागिरी जिल्ह्याचं. म्हणायचं आहे रत्नागिरी ही माझी नवरत्नाची खान, कलगीत रान कलाही महान, शिमगा हा भारी त्यात नाचे संकासूर, मायाळू माती शिवाला नावी हुर हुर, खेळता बोली मंडन गड चिपळून गोगर संगमेश्वर, अरे रत्नागिरीला राजापूर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, ओ शिवरायाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर घर, पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर घर, साक्षात तुला स्वामींद्र, साक्षात तुला स्वामींद्र, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. टोपीचा विषय बुवा, अजून पण तुम्ही असं म्हणता की टोपी तुमच्यामुळे घातले. नॉनसेन्स, खोटा बोलता. टोपी तुमच्यामुळे घातलेली नाही बुवा. समाजाचं साक्षीला खंडाळ्यात आपला कार्यक्रम झाला, तुम्ही म्हणता लाज वाटते. लाज नाही म्हणून घातली बुवा. बरं, दुसरा विषय बुवा काय म्हटले? काय मग कशी म्हटलं? जल्ल्या चाली म्हणतात, कुठनं आणतात बुवा. यालाच राजेश बुवा म्हणतात बुवा. लोकांना काहीतरी बुवा नवीन देतो आणि म्हणून बुवा त्याचं घेतो. लक्षात घ्या बुवा, आहे ना. आणि शाहिरांचा शाहीर तेवढा सांगितलं की शाहीर म्हणतात बुवा मला गाण्याचा भाग तुम्ही द्यायला पाहिजे. एवढ्या सोंडावरचा शाहिरांचा गाण्यामध्ये बुवा म्हणतात चाल होती, अरे सारी दुनिया प्यारी पर तू है सबसे प्यारा, तेरे लिए जीना क्या मरना क्या दोबारा. सुंदर विषय होता बुवांचा. अरे कोकणात माझं गाव, त्या गावात माझं घर, त्या
अहो घराच्या मकरात शोभेल माझा लंबोदर. शाहीर गाण्याचा भाग होतोय, म्हणायचं आहे का लक्ष असावं. बघा विषय कसा आहे. अहो चतुर्थीच्या सणाला जातो सजवी तो घरदार. त्या या चतुर्थीच्या सणाला जो तो सजवी तो घरदार. मग गणरायाच्या आगमनासाठी आतुर नको गणकार. गणरायाच्या आगमनाला आतुर नको गणकार. चतुर्थीच्या सणाला जो तो सजवी तो घरदार. चतुर्थीच्या सणाला जो तो सजवी तो घरदार. गणरायाच्या आगमनाला आतुर नको शाहीर म्हणतात चमचमते बाय. आता बाय बाबूला काय म्हणते. विषय आहे, पहिला विषय गातोय बुवा नवरा बायकोचा. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. विषय काय, बाय बुवा काय म्हणतात चमचमती बाय. माता बाय बाबूला काय म्हणते विषय का. अरे शंभू महादेव मोठा जाती 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 त्याची अर्धांगीण पार्वती. पतीचं अरवाळ्याची सतीन येडू डोंगरावर काय माहितीये का. भावाला जरा बोललो असतो मला, पण भावाच काय बोलला नाही होत एवढा आहे ना. भारी चांगली केली भावाने. आता कसा माहिती विषय सर आपल्या वाकड्यातून जात नाही तर उगाच कशाला कळ काढा आहे ना. आणि अंगावर कल ओढून घ्या. विषय कसा बघा. पहिला विषय काय आहे. बायको काय म्हणते नवऱ्याला. ही बाय काय सांगते बाबूला विषय का की आपल्या संसाराला म्हणतात कुणाची नजर लागली. अरे बाबू हजबंड आपल्या संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि ती नजर लागू नये मग देवाला नवस केला. नवस कसा आहे ऐका. तो नवस आता फेडायचा आहे मित्रांनो. आता ऐका गटारी बंदरी जवळ येते आहे ना. गटारी विषय कसा आहे म्हणून ऐका. गटारी घातलं देवाला साकड याची मोडायाकड. अरे घातलं देवाला साकड याची मोडायाकड. अन्न देऊन मी रोकड. सावंतसाहेब अहो अन्न देऊन मी रोकड. कापाया काला हा बोकड. बोकड कसा धाडी कुशीवाला बघा बोकड कसा आहे ना. कसा रंगी सांगते काल्या रंगाचा. म्हणून बायको काय म्हणते घातलं देवाला साकड याची मोडायाकड. घातलं देवाला साकड याची मोडायाकड. अन्न देऊन मी रोकड. कापाया काला हा बोकड. अन्न देऊन मी रोकड. कापाया काला हा बोकड. तिसरी आधी या वर्षाची मित्रांनो ट्रेंडिंगला चालणारी गवळण आहे. त्या गवळणीची फरमाईश दिली आहे. कारण मित्रांनो रात्र थोडी आणि शंख पार वेळेला बंधन आहे. वेळ पण जागेवर चालले.
तर फरमाईश आहे या वर्षाची गवळण म्हणून श्री हरी माझा श्री हरी कस समजावू या मनाला श्री हरी माझा श्री हरी कस समजावू या मनाला वेडी तुझी राधा राणी वाट पाहत वृंदावनी गेला का तू सोडून मला अरे कुठे शोधू का ना तुला गेला का तू सोडून मला कुठे शोधू का ना तुला गेला का सोडून मला शाहिरांची गवळ शाहिरांची गवळ विषय होती हा दारा दादा दारा दादा दादा दारा ला 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 ओ बुवा गवळीचा भाग कसा आणला बघा शाहिरांची गवळ लागलंय भलत तुला हे गुडग अग डोळ्यात कशी गेली या धुडग आता रडू नको नको दोन्ही हातानं चोर ग विषय गवळीचा संभाषण राधेचा आणि कानाचं चोलगा काय चोलग वाद्यास गावलं मेलं गवलं कानात चोलगा काय बुवा गमतीचा विषय सांगला बघा तुमच्या उत्तर म्हणून म्हणायचंय अरे राधेने तुझं या शोधलंय मोळा या राधेने तुझं शोधलंय मोळा मग प्रीतीची तुला लावून खुळ हातात लागणार नाही नाही तुझा होईल घोळ लागणार नाही तुझा होईल घोळ वेळेचं बंधन आहे वेळ पण जागावर चालले तसंच या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा राहून गेला की साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ यावर्षी पुन्हा एकदा किशोरदादा साळुंखे निर्मी पुन्हा एकदा यावर्षी मित्रांनो गण आपल्या भेटीसाठी येत आहे नवीन एक आगळा वेगळा विषय आपल्या भेटीसाठी येतोय तर सर्वांनी मित्रांनो निश्चित त्या गाण्याला भरभरून प्रेम द्या आता शाहिरांचा दुसरा विषय होत आहे ना चल हट बघ बाजूला कुठली आली ही लावसट कुठली आली लावसट ही हाय ती पुन्हा वाटेला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती तुम्ही कोयत्याने तुम्ही हिला आणि बुवा आणि शाप खंडणी करून टाकील बुवा आणि म्हणून शाहीर रात्र थोडी आणि स्वर्गपाल वेळेचं बंधन आहे वेळ पण या ठिकाणी जागेवर गेलेले बघा चेक फरमाईश आलेले एका मुलात घेऊन बारी या ठिकाणी संपवत आहे म्हणून म्हणायचंय वेडी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी वेडी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी वाट पाहुणी तकली काना लवकर जरा तू ये रे मणी धरू नको असला राधेसाठी येशील का
साहेबांनी सावी साहेब शाहीर बारी चांगली केली साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वराज स्वप्नील पाटील जिज्ञा विकास जगदाळे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रकाशजी चिपटे माऊली यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सानिका पिंपळकर दापोली बोट सिंगल गजानन